तर मी आज घोडेगावला गेलतो आणि तिथं असं बघायला भेटेल मला कधीच वाटलं नव्हतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज मी चाललो होतो आपलं रॉकेट घेऊन घोडेगावला. घोडेगाव म्हैस बाजारात गेलो आणि शिवम दादा सौदा चालू होता. तर बाजारात म्हशी विकल्या आणि म्हशी विकल्यानंतर मी गेलो पुलावर. तर पुलावर काय होतं, सगळे लोक डोकावत होते आणि एक काका आपले खाली पाण्यात पडलेले होते. ते काय झालं, ते गेले पाटात तोंड धुवायला. त्यांची टोपी पडली आणि मग ते पाटात पडली आणि एक तर त्यांना पोहता येत नव्हतं आणि त्यांचं वय पण भरपूर झालं होतं. त्यांना खूप लोकांनी, घोडेगावच्या लोकांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या काही प्रयत्नाला यश आलं नाही. त्याच्यानंतर हे वाटसरू दादा उतरले होते, BMW गाडीतून उतरले व त्यांनी त्याला दाव्याने वरती काढलं. खरंच हा माणूस पैशाने नाही तर मनाने पण श्रीमंत होता, माणुसकी होती त्याच्याकडे. तो कुठल्याही प्रकारचा विचार न करता व कुठल्याही प्रकारची ओळख नसता त्यांना वरती काढलं त्यांनी व त्यांचा जीव वाचवला. हे जे काका आहेत ते ST ड्रायव्हर आहेत आणि ते रिटायरचे डॉक्युमेंट आणायला गेले होते. उन्हाने थकल्यामुळे त्यांनी तोंड धुण्यासाठी पाटाच्या कडीला थांबले, तर ते पाय घसरून पाण्यात पडले टोपी पडल्यानंतर. सर्वांच्या मदतीने ते बाहेर आले आणि त्यांनी हात जोडून सगळ्यांना धन्यवाद केलं की बाबा तुम्ही माझा जीव वाचवला, खरंच मी आभारी आहे. त्याच्यानंतर त्यांना तिथंच पाण्याने आंघोळ घालण्यात आली, कारण त्या साईडला जी पडली होती ना, त्या साईडला खूप डिसळ माती होती, त्यांच्या अंगावर माती वगैरे पडली होती. त्यांना सुखरूप रस्त्याच्या पलीकडे नेण्यात आलं व त्यांच्या गावकऱ्यांसोबत त्यांना गाडीवर बसून देण्यात आलं.